तर आज मला खूपच अप्पे खाऊशी आवड आली होती. त्याच्यासाठी मीनं भिजवलं होतं पीठ भिजवल्यानंतर मीनं कापली टमाटरची तर कढीच केली होती. सांबार कापली तर कांड्याच दिसत होत्या पूर्ण. कांदे तर खूपच मोठे मोठे चिरून टाकले होते मीनं केली पूर्ण मिश्रण तयार झाल्यानंतर मी लागली होती अप्पे टाकायला. अप्पे टाकताना मला तर खूपच बढिया वाटत होतं. अप्पेच टाकूशं वाटत होतं, छान वाटत होतं. ते टाकताना अगदी मस्त दिसत होतं. झाकण झाकल्यानंतर तर मला झाकण खूपच आवडलं होतं, छान वाटलं होतं ते पकडासाठी. माझ्या अप्प्याचा कलर तर बघा पलटवताना कसा चेंज झाला होता. ते एकदम सुंदर दिसत होते, खाऊशे वाटत होते. कधी खाते असं झालं होतं मला तर. आणि इकडे मीनं शेंगदाणे मस्त पिसून मसाला तयार केली होती. मांडली मीनं कढई, टाकली मस्त तेल आणि इकडे टाकली जिरा मोहरी मसाला वगैरे टाकून फोडणी दिली. त्याच्यानंतर मीनं टाकली पूर्ण मसाला. ऑलमोस्ट आमची चटणी तयारच झाली होती. इकडे आमचे अप्पे पण तयार झाले होते मस्त. हात लावून बघितले तर ते एकदम सॉफ्ट दिसत होते मला तर. खाऊशेच वाटत होते. आम्ही इकडे अप्पे खावायला बसलो होतो. हे भुकड तर बघा किती खात होते. यांना कधी भेटलं का नाही का माहीत नाही. आणि हा दलिंदर तर माहीत नाही कोण वे का आला होता आमच्या घरी. माझ्या मम्मीला म्हणे मला अप्पेच दे म्हणे